भारतामध्ये पुन्हा लॉकडाऊन. नक्की लॉकडाऊन लागणार का? सगळं काही बंद पडणार का? बरं पडणार तर काय बंद पडू शकतं? नेमकं भारताचं कुठे चुकतंय? लागला नाही लॉकडाऊन तर काय होणार? आणि लॉकडाऊन झाला तर कोणत्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं? आणि का वेगवेगळी लोक म्हणतायत, का वेगवेगळे अॅनालिस्ट लोक म्हणतायत की लॉकडाऊन लागल्यासारखी अवस्था झाली आहे? काही लोकांचं म्हणणं आहे की सॉफ्ट आणीबाणी आहे, याच्या मागची खरी कारणं आणि ते खरंच बोलतायत का, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. फ्री आहे, अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. बेसिकली रुपयाची व्हॅल्यू जेव्हा मोदी साहेब निवडून आले, बाय द वे कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात मी बोलत नाही आणि नेहमी मी म्हणतोय की सगळेच पक्ष सारखे आहेत, कोणामध्येही काहीही डिफरन्स नाही. सो काँग्रेसची सत्ता जाऊन बीजेपीची सत्ता येण्यामागचं महत्त्वाचं कारण महागाई, रुपया कोसळत होता, भ्रष्टाचार वाढत होता आणि देशाची ग्रोथ होत नाही, पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. आता काही लोक हे मान्य करतील किंवा नाही करतील, असे दोनही वर्ग असणार आहेत. सो तुमचं तुम्ही ठरवायचं. हे आरोप होते हा शब्द मी वापरलाय. भाजपची सत्ता आली, त्यानंतर आता सध्या परिस्थिती काय आहे, हे सगळं का होतंय हे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. टोटल एक्सपोर्ट जो आहे ना आपला, तो भारताचा टोटल एक्सपोर्ट होतोय 868 अब्ज डॉलर, म्हणजेच 86 लाख कोटीच्या आसपास. आणि जी आयात आपण करतो तो 979 अब्ज डॉलर, म्हणजेच 97 लाख कोटीच्या आसपास. हे राऊंड अप केलेल्या फिगर्स आहेत. या दोन्हीमध्ये जर डिफरन्स बघितला तर 116 अब्ज डॉलरचा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. बरं, या सगळ्यामधून आपण जास्त इम्पोर्ट काय करतो हे मी तुम्हाला सांगतोय. मिनरल आणि फ्युएल्स किंवा ऑइल्स जे आपण इम्पोर्ट करतो ते जवळपास 209 बिलियन डॉलर, याचा वाटा आहे 28% आपल्या टोटल इम्पोर्ट पैकी. आणि इलेक्ट्रिक मशिनरी किंवा इक्विपमेंट्स 13.4% आपण इम्पोर्ट करतो. जेम्स प्रेशियस मेटल्स, जेम्स म्हणजे तुमचे खडे वगैरे जे आपण परचेस करतोय, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मौल्यवान आपण त्यांना हिरे वगैरे म्हणतो, या सगळ्या गोष्टी समवेअर अराउंड 12.5%, 93 बिलियन डॉलरचे आपण इम्पोर्ट करतोय. त्यानंतर मेकॅनिकल मशिनरी किंवा कॉम्प्युटर्स आपण 9.4%, 70 बिलियन डॉलरचे आपण इम्पोर्ट करतो. ऑर्गॅनिक केमिकल्स आपण बाहेरून 3.4% वगैरे इम्पोर्ट करतो. अशा सगळ्या वस्तू पुढे आहेत. पण मला एक गोष्ट सांगा, जेवढा रुपया बाहेर जाणार आणि डॉलर आपण खरेदी करणार, बाहेरून माल जर आपल्याला परचेस करायचा असेल तर त्यासाठी डॉलर द्यावा लागतो, रुपया चालत नाही. हे सगळ्यात मोठं आणि पहिलं फेल्युअर आहे की आपण आपल्या करन्सीला त्या लेवलला घेऊन जाऊ शकलो नाही. या सगळ्यांमध्ये फक्त लोकांची चूक किंवा एखाद्या सत्ताधारी पार्टीची चूक किंवा एखाद्या नेत्याची चूक असं आपण म्हणू शकत नाही. याला मल्टिपल गोष्टी जबाबदार आहेत, त्याही आपण पुढे वन बाय वन डिस्कस करत जाऊयात. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा अजेंडा डोक्यामध्ये घेऊन किंवा कोणाचाही डोळे झाकून सपोर्ट किंवा विरोध बिलकुल करू नका. एक्स्ट्रीमली राईट विंग वाले किंवा लेफ्ट विंग वाले होऊ नका. न्यूट्रली विचार करण्याचा प्रयत्न करा. जी गोष्ट बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा, जी गोष्ट चुकीची आहे त्याला चुकीची म्हणूयात आपण. सो ओव्हरऑल यावरून आपल्याला काय कळणार आहे की कुठल्या सेक्टरमध्ये ग्रोथ होणार, कुठल्या सेक्टरमध्ये थोडासा इश्यू सुरू आहे, कुठे आपण लॅग होतोय, या सगळ्याचा वापर आपल्याला मार्केटशी निगडीत, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आणि आपली एक थॉट प्रोसेस बनवण्यासाठी आपण करायचं आहे. याला कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल अँगल आपल्याला द्यायचा नाही आहे. सो जर मी डॉलर परचेस करतोय आणि रुपया माझा दुसरा देश घेत नाहीये, तर या केसमध्ये माझा रुपया वीक होतोय आणि डॉलर स्ट्रॉंग होतोय. म्हणजे $1 खरेदी करण्यासाठी आधी मला $1 द्यावा लागायचा, नंतर रुपयाची किंमत कमी होत गेली आणि $1 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 80 रुपये, 90 रुपये, 95 रुपयापर्यंत आपण आता येऊन पोहोचलोय. कोणी म्हणतं $150 जाऊ शकतो, कोणी म्हणतं $200 सुद्धा पे करावे लागतील एका डॉलरसाठी. बरं, हे शक्य आहे का? तर माझ्या मताप्रमाणे इझिली शक्य आहे. म्हणजे रुपया अजून खूप जोरात कोसळण्याचे चान्सेस दाट आहेत, जास्त आहेत. याच्या मागचं महत्त्वाचं कारण की आपला इम्पोर्ट खूप जास्त वाढत चाललाय आणि एक्सपोर्ट खूप कमी होत चाललाय. आणि यामधला जो गॅप आहे, ज्याला ट्रेड डेफिसिट म्हटलं जातं, हा सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. परिणामी इतर देशांवरची आपली डिपेंडन्सी वाढते. त्या लोकांनी जर मटेरियलचे रेट वाढवले तर त्याचे रेट्स आपल्याकडे वाढून येतात. जसं ऑइलबद्दल आता आपण बघतोय, हार्मुझमध्ये वगैरे जे काही टशन सध्या सुरू आहे, किंवा इराण, इस्रायल किंवा US यामध्ये पडला, किंवा रशिया, युक्रेन सुद्धा तुम्ही बघितलं. या सगळ्यांमुळे होतं काय, तर ओव्हरऑल आपल्याला मिळणारं मटेरियल इन टर्म्स ऑफ क्रूड ऑइल, त्याचे रेट्स वाढताना पाहायला मिळतात. जो क्रूड ऑइल आपल्याला ॲव्हरेज 30, 40, 50, 60च्या दरम्यान मिळतो, त्याचे रेट $150-150 जाऊन पोहोचतात. याचं रिझनच हे आहे की सप्लाय कमी होतो आणि डिमांड तेवढीच राहते किंवा कदाचित डिमांड वाढते. यामध्ये जेवढा गॅप क्रिएट होणार ना,
तेवढी महागाई आपल्याकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सो ओव्हरऑल जर बघितलं, बेसिक क्रूडचे रेट जर वाढले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार. नुसताच सरकारला शिव्या घालून काहीही यामध्ये होणार नाही. ही पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. जर ते रेट वाढले तर प्रत्येक प्रोडक्टचा बेस आहे क्रूडच. म्हणजे काय, एखादी वस्तू बनवायची असेल तर मला पेट्रोल आणि डिझेलची गरज आहे, कारण मला ट्रान्सपोर्ट करावं लागतं. जेवढं मला ट्रान्सपोर्ट करावं लागेल तेवढं जास्त माझी ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढणार आहे. ती सुद्धा मी पुढे इन डिटेल डिस्कस करणारच आहे. पण एक महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्या की जर माझा बेस एक्सपेन्सेस वाढत असेल, रॉ मटेरियलची कॉस्ट वाढत असेल, तर परिणामी एंड प्रोडक्टची कॉस्ट वाढणार, माझा मोबाईल महागणार. यामध्ये हजारो कॉम्पोनंट लागतात. हे हजारो कॉम्पोनंट मिळून माझा मोबाईल बनलाय आणि त्या मोबाईलची प्राइस वाढली, याचा अर्थ माझ्या खिशातून पैसा जास्त खर्च होणार, पगार तेवढाच आहे, कमाई तेवढीच आहे, परिणामी महागाई वाढलेली दिसेल आणि वाढलेल्या महागाईमुळे देश अडचणीत येऊ शकतो. तीच काहीशी परिस्थिती आता सध्या आपल्या देशामध्ये बनलेली आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल, या सगळ्याला एक नेता जबाबदार, या सगळ्याला एक पक्ष जबाबदार, या सगळ्या गोष्टींना काही मंत्रिमंडळ जबाबदार. मग करंट रुलिंग पार्टीने म्हणायचं विरोधक खराब आहेत, विरोधकांनी म्हणायचं करंट लोक खराब आहेत. या सगळ्यामध्ये आपल्याला पडून काहीच उपयोग नाही. पण यावर सोल्युशन काढणं गरजेचं आहे आणि याचं सोल्युशन क्लिअर आहे. काय होत आहे आणि काय नेमके प्रॉब्लेम आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. जसं इंग्रजांनी देशाला लुटलं, भारतामध्ये काय महत्वाची गोष्ट होती त्यावेळेला? सोनं चांदी, प्रचंड पैसा, आपण संपन्न होतो आणि आपल्या लोकांमध्येच फूट पाडून ईस्ट इंडिया भारतात आली आणि त्यांनी पूर्ण देशावर कब्जा केला. अनेक वर्ष, अनेक दशकं आपल्या देशाला लुटण्याचं काम त्यांनी केलंय. बरं, इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण तो विषय आता का निघाला? आत्ता सुद्धा तेच होत आहे. हीच ईस्ट इंडिया कंपनी आता भारतावर राज्य करते. हेच लोक आपल्या देशावर राज्य करतायत. हेच लोक आपल्या देशातला पैसा, आधी सोन्याच्या स्वरूपात करन्सी होती ते घेऊन जात होते, आता आपली करन्सी नोटांच्या स्वरूपात आहे, ते लोक ते घेऊन जात आहेत. सो तुम्ही म्हणाल असं कसं बोलू शकताय? आज आपल्या देशावर राज्य US आणि परकीय कंपन्या, परदेशातल्या कंपन्या आपल्या देशावर राज्य करतायत. असं जर तुम्हाला मी म्हटलेलं अतिशयोक्ती वाटत असेल तर तुमचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न मी आता करतोय. कोणती ईस्ट इंडिया कंपनी आहे आणि आपल्या देशावर कशी राज्य करते हे मी तुम्हाला सांगतो. 200 वर्ष त्यांनी जे काय आपल्या देशाला लुटलं, त्याच्यानंतर 1600 शतकातलं सोडून द्या, आता 2026 मध्ये सुद्धा गुगल, अमेझॉन, मेटा, त्याचबरोबर ChatGPT, मायक्रोसॉफ्ट, हे सगळे लोक आज ईस्ट इंडिया कंपनीचेच कॉपी पेस्ट बिझनेस मॉडेल वापरतात. पण त्या वेळेला वापरण्याची पद्धत वेगळी होती आणि आज ती वापरण्याची पद्धत वेगळी आहे. सोपी भाषा, आधीचे माईक्स बघितलं तर खूप मोठे मोठे माईक्स असायचे. आज एक छोटासा माईक माझ्या कॉलरला तुम्हाला पाहायला मिळत असेल. हा माईक आहे, छोटासा माईक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आधी आपल्याला पाहायला मिळायचे, ढगळे मोठेच्या मोठे. आता छोटासा टी-शर्ट आपण घालून 1 मिनिटामध्ये मी आवरून बाहेर पडू शकतो. सांगण्याचा मुद्दा काय, तर जग बदलतं तसं आपणही बदलतो. यांनी सुद्धा लुटण्याची पद्धत वेगळी बनवली आहे. बेकायदेशीर मार्गाने लुटणं वेगळं आणि कायद्याच्या चौकटीत बसून स्वतःला हवा तसा कायदा बनवून घेऊन समोरच्या व्यक्तीला लुटणं, ही सुद्धा एक लूटच आहे. कायद्याच्या दृष्टीनं जरी ती लूट नसली तरी सुद्धा सतसत विवेक बुद्धीनं जरी तुम्ही विचार केला तर तुम्हाला कळेल की ही खरंच फसवणूक आहे. या फॉरेनच्या कंपन्या काय करतात? वेगवेगळ्या ताकदीचा वापर करून ते आपल्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतायत. कसं करतायत हे थोडंसं इतिहासात जाऊन मी तुम्हाला सांगतोय. सो सध्या भारताची परिस्थिती जर बघितलात तर मी तुम्हाला एक ऑलमोस्ट 20-30 वर्षाचा इतिहास सांगतो. 2006 साली जी आपली भारताची परिस्थिती होती, बहुतांश इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतामध्ये बनायच्या, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग भारतामध्ये व्हायचं. फक्त 40% वस्तूंसाठी आपण इतर देशांवर अवलंबून होतो. म्हणजे जर मला फ्रीज बनवायचं असेल, फ्रीज विकत घ्यायचं असेल, तर ते फ्रीज गोदरेज किंवा इतर इंडियन कंपन्यांना आपण यूज करत होतो. हजारो इंडियन मॅन्युफॅक्चरर्स आपल्या कंपन्यांना कुलूप लावून निघून गेले, त्यांना बँकरप्ट होण्याची वेळ आली. याच्या मागचं कारण काय? जिथं 40% आपण इम्पोर्ट करत होतो, आज 85% जास्त इम्पोर्ट आपल्याला करावं लागतंय. कुठेतरी भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढलंय असं जे आपण म्हणतोय ते कुठेतरी फेल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ते टीव्ही असेल, डिस्प्लेज असतील, लॅपटॉप असेल, PCs असतील, वॉशिंग मशीन असेल, मोबाईल असेल, अशा अनेक गोष्टी 85% जास्त बाहेरच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? हा लॅपटॉप ॲपलचा आहे, बाहेरचा आहे. हे मी जे घड्याळ घालतोय बाहेरचा आहे. सोनीचा कॅमेरा आहे, बाहेरचा आहे. अजून एक कॅमेरा बाजूला आहे, कॅनॉन, बाहेरचा आहे. ज्या लाईट्स माझ्या बाजूला वर खाली सगळीकडे दिसत आहेत, बाहेरच्या आहेत. हातात मोबाईल आहे ॲपल, तो सुद्धा बाहेरचा आहे. तुम्ही म्हणाल गावाला अक्कल शिकवताय आणि तुम्ही का बाहेरच्या गोष्टी वापरताय किंवा यूज करताय?
सिंपल लॉजिक आहे, कारण त्यांची क्वालिटी. आज इंडियन कंपन्या त्या लेवलला ग्रो होत नाहीयेत. मग तुम्हाला वाटेल टॅलेंट नाही, ब्ला ब्ला ब्ला, त्याची उत्तरं पण पुढे तुम्हाला मिळतीलच. पण या सगळ्या गोष्टींमुळे होतंय काय, तर चायनामधून हेवी माल इम्पोर्ट केला जातो. आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट आणि उदाहरणं देतो. काही हेडफोन तुम्ही वापरत असाल, अचानक खूप मोठ्या प्रमाणात हेडफोनचा लॉकडाऊन नंतर संसर्ग वाढायला लागला म्हणू शकतो. प्रत्येकजण हेडफोन कानामध्ये घालून जात होता, पण त्यासाठी एक इंडियन ब्रँड उगवला, खूप मोठा झाला, आता सुद्धा तो लीडर आहे आणि त्यानं सगळे मार्केट डिस्टर्ब करून टाकलं. किंवा मेकअपचे काही प्रोडक्ट आले, शार्क झाले हे लोक. पण तुम्हाला माहिती आहे हे प्रोडक्ट कुठून येतात? आज मी तुम्हाला सांगतोय, आज भारतामध्ये काही हजार ब्रँड आहेत, मोठे शेकडो ब्रँड आहेत, हजारात असतील, 1-2 हजार मोठे ब्रँड म्हणतोय मी. ते मोठे ब्रँड, त्यामधले 99% ब्रँड त्यांचा मेजर माल चायनामधून घेऊन येतात. इथं सोडून द्या, टॉप लीडर मधले काही कंपन्या मी तुम्हाला सांगतोय, एकापेक्षा एक शार्क. चायनामध्ये जर तुम्ही गेलात ना, जी वस्तू तुम्हाला बनवायची आहे, जे मटेरियल तुम्हाला बनवायचं आहे, जे FMCG मध्ये बनवायचं असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये बनवायचं असेल, स्प्रेज बनवायचे आहेत, सेंट्स बनवायचे आहेत, बॉडी स्प्रे बनवायचे आहेत, साबण बनवायचे आहेत, हँडवॉश बनवायचे आहेत, प्रत्येक गोष्ट रेडीमेड तिथं मिळते. मोठे मोठे मॉल्स आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, मोठासा एरिया अलॉकेट केला जातो. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDC असते, तसे मोठमोठे एरिया आहेत एका प्रोडक्टसाठी. म्हणजे काय, समजा मला हेडफोन बनवायचे आहेत, तुम्ही एखाद्या शोरूममध्ये गेल्यासारखं तिथे जाताय, कंपनीचं मोठं आउटलेट असतं, तिथं आपण जातोय, सॅम्पल्स असतात, मागेच ते मॅन्युफॅक्चरिंग करत असतात. मला हा हेडफोन आवडला, चला मला बनवून पाहिजे, लगेच ऑर्डर घेतात, पुढच्या महिन्यामध्ये तुमची कंपनी तयार. साहेब, आज मी ऑर्डर दिली, 1 महिन्याच्या आत डिस्पॅच केलं जातं. जस्ट इमॅजिन, लगेच परफॉर्मन्स मार्केटिंग, ऍड रन करणं आणि लगेच सेल करायला सुरुवात. म्हणजे काय, 1 महिन्यात माझी कंपनी तयार होते. पैसा पाहिजे, 100 कोटीचा माल पाहिजे, 100 कोटीचा माल बनवून मिळेल. एवढंच काय घेऊन बसलाय, त्याच्यावर लागणारी लेबल सुद्धा ही चायनीज कंपनी बनवून देते. त्याच्यावर तुमच्या कंपनीचा जो ठप्पा लागतो ना, तो सुद्धा चायनीज कंपनीचा आहे. ऐकायला आश्चर्य वाटतंय, पण हेच सत्य आहे. कॉस्मेटिक प्रोडक्ट, काय वाटतं तुम्हाला, हे सगळे भारतात बनतात? गैरसमज आहे तुमचा. हा सगळा बाहेरून येणारा माल आहे. तुम्ही लावणारी लिपस्टिक, तुम्ही वापरणारा बॉडी स्प्रे, तुम्ही वापरणारी पावडर, तुम्ही वापरणारं फाउंडेशन, हजारो प्रकारचं येतं. तो प्रकार फक्त सिलेक्ट करायचा, हे मला बेस्ट वाटतं हे वापर, हे कंटेंट मिक्स आहेत, अशा प्रकारे मला केमिकल मिक्सचर पाहिजे, अशा प्रकारचं कंपाऊंडिंग पाहिजे, डन. बरं, तो भरायचा कशात? तो कंटेनर सुद्धा चायनाच बनवतो. अशा छान बॉटलमध्ये मला हे भरून दे, अशा छान कंटेनरमध्ये हे मला ओतून दे. चला ठीक आहे, त्यावर लागणारा ठपका तो सुद्धा चायनाच लावून देतो. A to Z माल रेडी करून तुमच्याकडे पाठवला जातो. मग तुम्ही कोण आहात? सेल्समॅन. कुठे गेली तुमची टेक्नॉलॉजी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही म्हणाल मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाईल यामध्ये आपण लीडर आहोत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. आपण लीडर होतो का? 100% होतो. टाटा जबरदस्त प्रोडक्ट बनवला, स्केल चांगलं केलं. महिंद्रा जबरदस्त प्रोडक्ट बनवला, स्केल चांगलं केलं. साहेब, स्केल नाही, बजाज पण आहे यामध्ये. फक्त स्केल नाही, एक्सपोर्ट पण केलं आपण, आणि अजून सुद्धा एक्सपोर्ट चालू आहे. याचा मला अभिमान आहे. माझ्या देशातल्या माझ्या कंपन्यांनी खूप चांगला परफॉर्म केला. पण आता इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना आला. कोण आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये नंबर 1? तुम्ही म्हणाल टाटा. साहेब, मार्केट शेअर कुठल्या गायब झाला? ज्या टाटाचा मार्केट शेअर 100% होता, नंतर तो 90%वर आला, 85-80वर आला, आणि तो मेंटेन्ड होता काही काळासाठी. तोच मार्केट शेअर आता कुठेतरी 50%वर आलेला आपल्याला पाहायला मिळतो, आणि तोही येत्या काही काळात ड्रास्टिकली फॉल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या मागचं महत्वाचं कारण लिथियम आयन बॅटरी ही चायनामधून येते. 95% इलेक्ट्रिक व्हेकलचे इलेक्ट्रिक इक्विपमेंट हे बाहेरून इम्पोर्ट केले जातात. हे तुम्हाला माहिती आहे? डोक्याला शॉट लावणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. बरं, आपण कुठे चाललोय मग? इंडियन मॅन्युफॅक्चरर बनवतायत, हो बनवतायत, असेंबली करतायत साहेब. स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. इकडचा माल तिकडचा माल जोडा, टाईट करा, विकून द्या. धिस इज कॉल्ड मॅन्युफॅक्चरिंग? नो. आपण काय बनवतोय? बॉडी मधले सुद्धा अनेक पार्ट. मिरर सुद्धा मदरसन सोबी सारख्या कंपन्या बनवतात. म्हणजे काय? त्याही बाहेरच्या. कापड उद्योग, वी आर दी बेस्ट. आपण अभिमानानं धीरूभाई अंबानींचं उदाहरण देतो. जगातून मटेरियल कसं इम्पोर्ट केलं, भारत नंबर 1 कसा बनला. महात्मा गांधींपासून ती सारख्याची एक आपण मोहीम बघितलेली होती, ज्यामध्ये घरातून महिलांनी सुद्धा वस्त्र उद्योगामध्ये एंट्री घेतलेली होती. या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. जगात आपण नंबर 1 गेलो होतो, जगात आपण नंबर 2, नंबर 3 ही टक्कर कायम देत होतो. पण आज आपला नंबर कुठे आहे हे शोधावं लागतंय. अहो, सोडून द्या साहेब भारत. तुम्ही बघा, श्रीलंका, व्हिएतनाम,
ते बांगलादेश ज्याला आपण शिव्या देतो, म्हणतो असला देश आहे तसला देश आहे, बांगलादेशला तू निघून जा, हे जे उद्योग आपण करतो ना, ते देश आज आपल्यापेक्षा पुढे जात आहेत. यामागं खूप दुःख आणि आतून तळतळ होते की माझा जो देश या लेवलला होतो तो कुठेतरी खाली येतोय. आता या सगळ्या गोष्टी जाणून बुजून आपण निगेटिव्हली बोलतोय का? तर 100% नाही. IT सेक्टरचं बघा, ज्या IT सेक्टरमध्ये गेले 20-30 वर्ष आपण राज्य करत होतो, वी आर द नंबर 1, आपण अभिमानानं सांगतो. गुगल कोण चालवतोय? भारतीय माणूस चालवतोय. मायक्रोसॉफ्ट भारतीय माणूस चालवतोय. मेटामध्ये टॉप लिडरशिप भारतीय लोकांची आहे. एकापेक्षा एक कंपन्यांची आपण नावं घेतो आणि त्याच्या लिडरशिपबद्दल आपण बोलतो. पण जेव्हा हे बोलत होतो ना, तेव्हा हे पण समजून घेणं गरजेचं होतं की आपली लोक तिकडे का जात आहेत, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये IT सेक्टर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नावाखाली आपण फक्त कामगार प्रोड्यूस करत होतो, आपण फक्त लेबर सप्लाय करण्याचं काम करत होतो. आणि त्याचमुळे इन्फोसिस, TCS, HCL आज विप्रो सारख्या कंपन्यांची वाट लागताना दिसते. एकापेक्षा एक स्टॉक कोसळत आहेत बिकॉज आपण डिपेंडंट होतो अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांसाठी किंवा त्यांच्यावर, आणि त्यांच्यासाठी आपण जे काम करत होतो ते कुठेतरी संपुष्टात आल्यामुळं आपलं अस्तित्व धोक्यात आलंय. आणि म्हणून लाखो IT एम्प्लॉईजचा जॉब आपल्याला जाताना पाहायला मिळतो. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? तर या ईस्ट इंडियन कंपन्या. या ईस्ट इंडियावाल्या कंपन्यांनी काय केलं, कशा प्रकारे आपल्या देशावर हमला केलाय आणि आता या डिजिटल जमान्यामध्ये आपला देश कसा संपुष्टात आलाय, याचं थोडंसं विश्लेषण मी आता तुमच्यासमोर करतोय. व्हिडिओ खूप मोठा आहे, स्किप बिलकुल करू नका, शांतपणे बघा. यातून जेवढी व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ना, तुम्हाला कळून जाईल की नेमकं देशामध्ये काय चाललंय आणि काय होणं गरजेचं आहे. आणि खरंच ही लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे का, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी बिलकुल काहीही बोलणार नाही यावर जास्त. चला, पेट्रोल डिझेलचे दर वाढले आपण मान्य करू. जगभरामध्ये महागाई आहे, भारतामध्ये पण वाढती आहे. आपण 4 पैसे एक्स्ट्रा टॅक्सच्या नावाखाली देतोय, खर्च करतोय, सगळं मान्य आहे, आपण ते करूयात. देशासाठी तेवढं करायला पाहिजे. आपण GST देऊयात, इन्कम टॅक्स देऊयात, पेट्रोल डिझेलसाठी आपण एक्स्ट्रा 4 पैसे देऊयात, सरकार त्यामधून वॅट वगैरे कमवेल, आपला देश व्यवस्थित चालेल, सगळं मान्य आहे. पण जग कुठं जात आहे आणि आपण कुठे आहोत? R&Dच्या नावाखाली R&D नावाची चिमणी आहे तरी कुठं? रिसर्च अँड डेव्हलपमेंट कुठं होतोय हे आपल्याला काहीच समजत नाहीये. बरं, आता AI साठी एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट, तेवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट, अंबानी नंबर 1 साहेब, अदानी नंबर 1. बरेच लोक या लोकांना क्रिटिसाइज करतात, मी सुद्धा काही वेळेला टोमणे मारतो. पण पुन्हा एकदा सांगतोय, मला अभिमान आहे, भारतीय कंपन्या चांगलं काम करतायत आणि त्यांना मोठं झालेलं बघून अजिबात मला वाईट वाटत नाही. फक्त एक गोष्ट आहे, त्यांनी सुद्धा अनेक कंपन्यांना ऑर्डर द्यायला पाहिजे. त्याही कंपन्यांना सोबत घेऊन त्यांनाही मोठं करण्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवायला पाहिजे, विच इज फाईन. थोडंसं 19-20 होणार, कुठंतरी धूर आहे म्हणजे आग ही लागलेली असणार आहे, तेवढंसं आपल्याला सहन करावं लागेल. सगळ्याच गोष्टी 100% परफेक्ट नसतात. पण आता सध्या जर तुम्ही बघितलात, तुम्ही म्हणाल संकेत भाऊ बघा, $100 अब्ज, अदानीने तर $10 अब्ज AI डेटा सेंटर्स उभा केलेत, अंबानीने 100 अब्जचे उभा केलेत, किंवा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या कंपन्या अब्जावधी डॉलर इन्व्हेस्ट करतायत. मग काय घेऊन बसलाय तुम्ही साहेब? तुम्हाला काय वाटतं? हा पैसा अदानी अंबानी डायरेक्ट प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी इन्व्हेस्ट करतायत. डायरेक्ट टेक्नॉलॉजी अदानींची किंवा अंबानींची आहे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तो तुमचा गैरसमज आहे. या लोकांना मी स्पष्ट भाषेत सांगू, हे मोठ्या लेवलचे इलेक्ट्रिशियन आहेत, हे मोठ्या लेवलचे प्लंबर आहेत, हे मोठ्या लेवलचे सुतारकाम करणारे लोक आहेत, आणि हे मोठ्या लेवलवर छोट्या मोठ्या सर्व्हिसेस देणारे लोक आहेत. ऐकून त्रास होतोय, पण हेच सत्य आहे. आता मी एक्झॅक्ट नंबर तुम्हाला सांगतोय. मी सुद्धा हे सगळं वाचून हादरलो होतो, एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत, मला पण अभिमान वाटला होता. पण जेव्हा मी हे ड्रिल डाऊन केलं, हा डेटा समोर घेऊन बसलो ना, तेव्हा डोक्यामध्ये प्रकाश पडला. भाईसाहेब, हे काहीतरी वेगळं आहे. गेल्या 10 वर्षात ज्या डेव्हलपमेंट होत आहेत, ज्या डिजिटल कॉलनीज बनवल्या जात आहेत, तर डिजिटल कॉलनीज हा शब्द वापरतोय, हा आपल्या देशासाठी धोकादायक गोष्ट आहे. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एक जिवंत उदाहरण. एप्रिल 2026 मध्ये विशाखापट्टणम इथं विजाग, आंध्र प्रदेश येथे झालेली एक महाकाय डील तुम्ही बघू शकता. या डीलमध्ये काय झालं हे आता तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय. विशाखापट्टणमच्या या डील मागचं रहस्य आणि एक मोठा गेम हा तुम्ही समजून घ्यायचा आहे. एप्रिल 2026 मध्ये गुगलने विशाखापट्टणम येथे $15 अब्ज म्हणजेच जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाचा महाकाय डेटा सेंटर उभा करण्याचा पाया रचला आहे.
एकाच कॅम्पसमध्ये तब्बल 1 गिगावॅटची क्षमता असलेली डेटा सेंटर्स तिथं उभा केले जाणार आहेत. आता 1 गिगावॅट म्हणजे किती आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता डेटा सेंटर म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही मला बघताय ना स्क्रीनवर, हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केलाय, यासाठी काहीतरी स्पेस लागते, जागा लागते. तुम्हाला माहिती आहे हे जे फुटेज बनतंय ना, हे 10 GB, 20 GB, 50 GB, 100 GB प्रोजेक्ट आम्ही बनवतो आणि याच्या व्हिडिओज आम्ही युट्यूबवर अपलोड करतो. हे अपलोड करणं, जिथं स्टोअर केलं जातं ना, त्याला डेटा सेंटर म्हणतात. मोबाईलमध्ये जे व्हिडिओज तुम्ही स्टोअर करता ना, तुमच्या मेमरी कार्डमध्ये किंवा मोबाईलच्या मेमरीमध्ये स्टोअर होतात, म्हणजे डेटा स्टोअर करण्याची सिस्टम, डेटा सेंटर्स. 1 गिगावॅट याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आज अखंड भारतामध्ये जेवढे डेटा सेंटर्स आहेत ना, त्याच्यापैकी 77% क्षमता म्हणजे या 1 गिगावॅटची क्षमता. जस्ट इमॅजिन, राऊंड फिगर पकडून चालावं, जवळपास आत्ता जेवढा डेटा सेंटर भारतामध्ये आहे ना, तेवढा सगळा मिळून एक डेटा सेंटर गुगल एकटं बनवतंय. बरं, याच्या जोडीला मायक्रोसॉफ्ट पण आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितलंय $17.5 अब्ज, म्हणजेच जवळपास 1,75,000 कोटीच्या आसपास. ह्याच्यापेक्षाही जास्त अमेझॉन $35 अब्ज. याचा अर्थ 3.5 लाख कोटीच्या आसपास हे गुंतवणूक करणार आहेत. कुठं करणार आहेत? भारत देशामध्ये. चलो, भारतात पैसा आला, गुंतवणूक भारतात आली, रोजगार क्रिएट होणार, भारत देश मोठा होणार. डोक्यातनं काढून टाका. का काढून टाका? ही गेम काय आहे हे समजण्याचा आता प्रयत्न करा. आता यामध्ये गरज काय असते? मोठ्या जायंट्सची. अडाणी कशामध्ये फेमस आहेत? अडाणींकडे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अडाणींकडं वीज आहे, अडाणींकडं पॉवर आहे. मग आता अडाणी काय करणार? अडाणी या सगळ्या ईस्ट इंडियाच्या कंपन्यांना जागा देणार. चला साहेब, तुम्हाला डेटा सेंटर उभा करायचे, मी जमीन देतो, या बसा आमच्या बोकांडी. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, मी ट्रान्सफॉर्मर टाकतो, घ्या इलेक्ट्रिक एनर्जी. तुम्हाला रिन्युएबल एनर्जी पाहिजे, चला मी देतो रिन्युएबल एनर्जी. पण ही जी घाण तयार होणार आहे ना, ही घाण आणि या घाणीपासून निघणारं घाण पाणी, आता हे का म्हणतोय मी, हे जे डेटा सेंटर्स आहेत ना, याला कूल करावं लागतं, याला प्रचंड पाणी लागतं आणि याच प्रचंड पाण्याचा सप्लाय सुद्धा भारतातनं होणार. जी घाण तयार होणार, मग ते इलेक्ट्रॉनिक वेस्ट असेल किंवा आपल्या पाण्याचं जे प्रदूषण होणार आहे, हे सगळं सहन करावं लागणार आहे भारत देशाला. एअरटेल काय करणार? तुम्हाला काय लागणार आहे? हाय पोटेन्शियल लीज लाईन्स लागणार आहेत, डेटा सेंटरला हाय स्पीड फायबर लागणार आहे, ते आम्ही प्रोव्हाइड करू. एअरटेल त्यांना फायबर प्रोव्हाइड करणार आणि हे सगळं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सबसी केबल्स त्यांना जोडून दिल्या जाणार आहेत. बरं, आता गुगल काय करणार? गुगल स्वतःच्या अत्यंत प्रगतशील AI मॉडेलचा वापर इथं करणार. त्या डेटा सेंटरमध्ये सगळं काही ते स्टोअर करणार. TPUs असेल, GPUs असेल, हे सगळं तिथं असणार आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्यांचे तिथं असणार आहेत. एवढंच नाही तर अद्यावत AI मॉडेल्स तिथं इन्स्टॉल केले जाणार आहेत. म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ज्याला IP म्हटलं जातं, तो कोणाचा असणार आहे? तो असणार आहे एका गुगलचा. सो यातनं तुम्हाला काय कळालं? अडाणी साहेब इथं फक्त एक बिल्डर किंवा कंत्राटदार म्हणून काम करतात. एअरटेल एक इलेक्ट्रिशियन म्हणून इथं काम करतोय. अंबानी साहेब इथं फक्त त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहेत. पण या खऱ्या घराचे, या डिजिटल घराचे मालक कोण झाले? गुगल झाले. हे ईस्ट इंडिया कंपनीवाले या सगळ्याचे मालक झाले. तुम्ही म्हणाल गुगल तर रेव्हेन्यू इथंच कमवणार आहे, भारतालाच त्याचा फायदा होणार आहे. याचे नंबर जेव्हा मी पुढे तुम्हाला सांगेन ना, डोक्यातून हवा निघून जाईल. खरंच चित्र देशात काय चाललंय हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल. माझा हा साधा प्रश्न आहे, का अंबानींमध्ये हे डेटा सेंटर बनवण्याची क्षमता नाही? का हे डेटा सेंटर अंबानींचे नाहीत? का हे डेटा सेंटर अदानींचे नाहीत? का हे डेटा सेंटर टाटाचे नाहीत आणि विप्रोचे नाहीत? का याची जबाबदारी, का याचे राईट्स फक्त आपल्या देशातल्या कंपन्यांना दिले जात नाहीत? डेटा सेंटर उभा करायचे आपल्या देशामध्ये, आपल्याच देशातल्या कंपन्यांनी ते उभा करायचे, बाहेरच्यांना अलाउड नाही. तुम्हाला भारतात काम करायचं आहे ना, आमच्याच डेटा सेंटरमध्ये डेटा ठेवायचा, चोरून घेऊन बाहेर जायचा नाही. हे जर सरकारने ठणकावून सांगितलं असतं ना, यांची बाप जन्मात धाडस झालं नसतं इथून डेटा सेंटर भारतात येऊन उभा करण्याची आणि तोच डेटा वापरून आपल्याच लोकांना विकून त्यातूनच पैसे कमवून आपल्या देशात घेऊन जाण्याची. पण हे करण्याऐवजी झालंय उलटच. मजेदार गोष्टी चालू आहेत, नुसतं आहे का डोक्याच्या फ्युजा अशा उडाल्या पाहिजेत. माहिती आहे तुम्हाला, सरकारने सांगितलं की आता आपण यामधून जो काही रिव्हेन्यू जनरेट करणार त्यावर टॅक्स भरायचा आहे, भरू नका. क्लिअर आहे? मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, मेटा असेल, अमेझॉन असेल, डेटा सेंटर उभा करा. भारतामध्ये जर तुम्ही डेटा सेंटर उभा करत असाल ना, तुम्हाला टॅक्स देण्याची गरजच नाही. येणाऱ्या 20 वर्षांसाठी
झिरो टॅक्स. 20 वर्ष साहेब म्हणतात कशाला झिरो टॅक्स. हा पैसा कुठे जातोय कळतंय आपल्याला. एक तर हे लोक टॅक्स चोरी करतात. बरं, टॅक्सची सवलत कोणाला? या बाहेरच्या कंपन्यांना. ऍक्च्युअली कोणाला द्यायला पाहिजे होती? इंडियन कंपन्यांना. जर हीच तुम्ही अंबानींना दिली असती, हीच अदानींना सवलत दिली असती, आम्हाला वाईट वाटलं नसतं. नो डाऊट काही लोकांनी क्रिटिसाइज देखील केलं असतं, पण किमान तो पैसा भारतात राहिला असता. पण याचा पैसा कशा प्रकारे वेगवेगळ्या गटारी नाल्यांच्या माध्यमातून बाहेर जातो ना, हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. बघा, हे लोक तुम्हाला वाटतंय ना की इथून रेव्हेन्यू जनरेट करतील आणि भारतालाच त्याचा प्रॉफिट कमवून देतील, तर हा गैरसमज 2 मिनिटात डोक्यातनं बाहेर काढून टाकतो. मान्य आहे मला व्हिडिओ मोठा होतोय, पण गरज आहे आज देशाला याची, आणि याची क्लॅरिटी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. द मिडल मॅन कन्सेप्ट. ही मिडल मॅन कन्सेप्ट काय करते? ऍडव्हर्टायझिंगचा लीच, यामध्ये काय असतं? कमिशन, मिडल मॅनचे कमिशन. आता या कंपन्या रिव्हेन्यू जनरेट करतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आज माझा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघताय. हा व्हिडिओ बघत असताना एखादी ऍड मध्ये आली का हो? 100% आली. बरं, ती ऍड कोणाची आहे? एका भारतीय कंपनीची आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की या ज्या ऍड रन केल्या जातात त्यासाठी पैसा लागतो. हा पैसा कोणाकडे जातो? गुगलकडे जातो, मेटाकडे जातो. मेटा म्हणजे कोण? फेसबुकवर ऍड रन होतात, त्याचबरोबर इंस्टाग्रामवर ऍड रन होतात, वेगवेगळ्या सोशल मीडियावर ऍड रन केल्या जातात. या ऍड रन केल्याचा रिव्हेन्यू यांना मिळतो. बरं, गुगल इंडियाचा रिव्हेन्यू किती आहे तुम्हाला माहिती आहे? 37,000 कोटी रुपये. मेटा इंडियाचा रिव्हेन्यू किती आहे माहिती आहे? 29,000 कोटी रुपये. या ऍड रन करून त्यांनी कमवले. अमेझॉन, फिमेझॉन या सगळ्यांनी मिळून 80,000 कोटीच्या आसपास धंदा केलाय. बरं, हा धंदा कुठं? आपल्या देशात. उदाहरणार्थ मी जर 39,000, 30,000, 50,000 कोटीचा धंदा केला असता तर काय झालं असतं? उदाहरणार्थ आपण गुगलचंच उदाहरण घेऊ. या वर्षी गुगलनी 34,700 कोटीचा बिझनेस केला. पण तुम्हाला माहिती आहे, पण गुगलने ऍक्च्युअली सांगितलं आमचा रिव्हेन्यू आहे 6,116 कोटी रुपये. ऑलमोस्ट 20% जे त्यांनी ऍक्च्युअली इथून पैसा घेतलेला आहे त्यातला. आता हे कसं झालं? तर यासाठी गुगलनी सरळ सांगितलं 34,700 कोटीपैकी 28,500 कोटी रुपये आम्ही सरळ त्या सिंगापूरवाल्या कंपनीला देऊन टाकले. का देऊन टाकले? तर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ऍडव्हर्टाइजमेंट स्पेस फ्री म्हणजे काय? तर ऍड स्पेस फी जी आहे ती आम्ही त्यांना देऊन टाकलेली आहे. आपल्याच कंपनीच्या नावाने इनव्हॉइस बनवायचं, एखाद्या टॅक्स हेवन कंट्रीमध्ये माझी ती कंपनी उभा करायची आणि इथला पैसा त्या कंपनीला देऊन टाकायचा. नालायकपणा निव्वळ आहे. बरं, हे सगळं डोळ्यासमोर आपल्या होत आहे, कायद्याने होत आहे. कायदा तसा बनवून घेतला या कंपन्यांनी, हा माझा क्लिअर आरोप आहे. हा कायदा आधी तसा नव्हता. वेळोवेळी या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करण्यात आल्या. वेगवेगळ्या सरकारांनी, वेगवेगळ्या प्रधानमंत्र्यांनी, वेगवेगळ्या मंत्र्यांनी त्यावर कायदे बनवून, यांना पूरक असे कायदे बनवून त्यांना फायदा करून दिलेला आहे. परिणामी भारतातला पैसा बाहेर गेला. मग या कंपन्यांनी काय काय केलं? तर गुगलनी 28,500 कोटी रुपये आपल्या देशातून बाहेर टाकले, तर मेटानी 17,800 कोटी रुपये आपल्या देशातून बाहेर काढले. मग दाखवलं काय? रिव्हेन्यू फक्त 6,000 कोटीच्या आसपास. यामध्ये परत आणि एक्सपेन्सेस 4,000 कोटीच्या आसपास दाखवले आणि ओव्हरऑल फक्त टॅक्स भरला तो आहे 543 कोटी रुपये. फक्त रिव्हेन्यूच्या 1.5% टॅक्स आहे. चिल्लर अमाऊंट. याच्या बदल्यात अनेक पटीनं पैसा यांनी सरकारकडनं कमवला. जमिनी हडपून, फुकटात जमिनी घेऊन, कमी रेटनं भाड्यानं घेऊन, सरकारी जमिनीवर आपल्या कंपन्या उभा करून फुकट सरकारने यांना जमिनी दिलेत. जो रिव्हेन्यू हे जनरेट करतात आणि त्यामधला जो चिल्लर अमाऊंटचा हे टॅक्स भरतात त्याच्या कितीतरी पटीने जास्त सरकारकडून हे फायदा घेतात. मग यात मरतो कोण? मिडल क्लास व्यक्ती मरतो. याच पॉलिसीमुळं आपला देश अडचणीत येतोय. डिजिटल भाडं दुसरा प्रकार लुटण्याचा. हे काय करतात? आता बघा, वेगवेगळ्या प्रकारे या गोष्टी इकडे वर्कआउट होतात. तुम्हाला माहिती आहे का हो, डिजी लॉकर तुम्ही ऐकलंय? हो, ऐकलं असेल. किंवा IRCTC वरून ट्रेनचे तिकीट तुम्ही बुक करता, किंवा डिजी लॉकरवरून तुम्ही आधार कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी काहीतरी चार्जेस पे करता, किंवा कोणत्याही सरकारी योजनेसाठी मागे एक सिस्टम चालत असते. या सगळ्या सिस्टम कुठं स्टोअर्ड असतात? किंवा समजा तुम्ही आमच्या वेबसाईटवर येता, इतर कोणाच्या तरी वेबसाईटवर येता, हे सगळं सर्व्हरवर स्टोअर असतं. सर्व्हर इज नथिंग बट AWS. AWS कोणाचं आहे? अमेझॉनचा आहे. अशीच सेम सर्व्हिस मायक्रोसॉफ्टची ॲझ्युअर नावानी आहे, किंवा गुगलचा क्लाउड आहे. तिथं हा सगळा सर्व्हरवर डेटा स्टोअर केला जातो यांच्या, आणि हा डेटा स्टोअर करण्यासाठी हे लोक चार्जेस लावतात. हा चार्ज अगेन कोणाकडे जातो? तर याच वेगवेगळ्या ईस्ट इंडियन कंपन्यांकडे जातो. सारखं मी हा वर्ड का वापरतो? चोर आहेत, लुटतायत आपल्या देशाला, आणि हे मला समोरून दिसतंय. व्हिडिओ डिलीट होऊ शकतो. डोंट वरी, डाउनलोड करा आणि ठेवा तुमच्याकडे. एखादी नोटीस आली
आय विल आन्सर, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ही डार्क साईड तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. 65% जास्त या नालायक कंपन्यांनी या आपल्या देशामध्ये काबीज करून ठेवलाय. आता तुम्ही म्हणाल साहेब सध्या हा बिझनेस छोटा आहे. 10 लाख कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे या बिझनेसचा आता सध्या, आणि येत्या 2030 पर्यंत 4 वर्षात हा 30 लाख कोटी रुपयांवर जाणार आहे. मग जे इन्फ्रास्ट्रक्चर मगाशी होतं ना, गुगल बनवत होतं वगैरे वगैरे गोष्टी चालू होत्या, हे 30 लाख कोटी कोणाच्या घशात जाणार आहेत आणि मेजॉरिटी ऑफ पोर्शन कोणाच्या घशात जाणार आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. बरं गेला तो गेला, त्यावर टॅक्स तोही दुसऱ्या देशात गेला. आपण काय मिळवलं? घंटा. आपण दिलं त्यांना. आपण फक्त नावाला चकाचौंध दाखवतोय आपल्या देशामध्ये, पण ती चकाचौंध आणि त्याचा फायदा सर्वसामान्य मिडल क्लासला बिलकुल होत नाही. आता कठपुतळीचा खेळ जो चालू आहे ना, तो माझा तिसरा मुद्दा आहे. हा खूप मोठा मास्टर स्ट्रोक आहे आपल्या देशामध्ये. आणि तुम्हाला वाटतंय काही कंपन्या साहेब, ओयो, झोमॅटो साहेब, स्विगी, झेप्टो, अहो कित्येक कंपन्या भारतामध्ये मोठ्या झालेत. तुम्ही बऱ्याच कंपन्या बघा, बोट फीट, या त्या कंपन्या सीज फंड रेज करून भारतामध्ये वन ऑफ द बिगेस्ट फर्म्स डिजिटल इंडियामध्ये आपण हे सगळं करून दाखवतोय आणि या कंपन्या खूप मोठ्या होत आहेत. साहेब गाजर आहे, यामधूनच आपली लूट होते. आता तुम्ही म्हणाल हे कसं? मी तर जेव्हा झोमॅटो, स्विगी इकडून तिकडून ऑर्डर करतो, 10-20 रुपये वाचतात, मला स्वस्त मिळतं, सगळं मान्य आहे. पण याच्यामागे गेम कोणाची आहे? पेटीएम, इंडियन कंपनी. कोण सांगितलं ही सगळी भारतात सुरुवात झाली आहे? कोण सांगितलं? फ्लिपकार्ट इंडियन कंपनी. कोण सांगितलं? ही ह्या इंडियन कंपन्या नावाला आहेत. कसं एक्सप्लेन करतोय? तुम्हाला वाटतं फ्लिपकार्ट भारतीय कंपनी आहे, पण या कंपनीला चालवलं जातंय वॉलमार्ट कडून. ओनरशिप, मेजर हिस्सेदारी 80% पेक्षा जास्त शेअर्स वॉलमार्टकडे आहेत. साहेब युएसची कंपनी आहे, नावाला डायरेक्टर एक इंडियन असला, फाउंडर नुसता इंडियन असला, मरायला मेजर शेअर्स विकले आपण चायनीज कंपन्यांना आणि युएसच्या कंपन्यांना, आपल्या हातामध्ये काहीही राहिलेलं नाही. इन शॉर्ट यांचं कॅपिटेबल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की मेजर हिस्सेदारी या बाहेरच्या कंपन्यांकडे आहे आणि हे व्हीसीज आहेत, व्हेंचर कॅपिटलिस्ट यांना म्हटलं जातं, आणि हे लोक इन्व्हेस्ट करतात. आता यांचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे. यांचा सुळसुळाट भारतामध्ये का झाला? भारतीय बनियागिरी किंवा धंद्याचा क्लिअर बेस, धंद्याची समज क्लिअर आहे. 5 रुपयाची वस्तू 7 रुपयाला विक, 2 रुपये कमव, नेट प्रॉफिट. 100 रुपयांची वस्तू 105 ला विक, 5 रुपये कमव, नेट प्रॉफिट. दिस इज कॉल्ड बिझनेस. या लोकांनी 5 रुपयाची वस्तू 4 ला विक, 1 रुपये लॉस. 100 रुपयाची वस्तू 70 ला विक, 30 रुपये लॉस. ही जी गेम भारतामध्ये चालू केली ना, यामुळं भारताचं पूर्ण चित्र आता सध्या बदललं आणि या ईस्ट इंडियन कंपनीनं यावर कब्जा पण मिळवला. कसा? सिंपल आहे. प्रत्येक गोष्टींवर डिस्काउंट, मॅन्युफॅक्चरिंग रेटपेक्षा स्वस्त माल तिथं मिळतोय. बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर ज्या कंपन्यांचा माल आहे प्रोड्यूस करण्यासाठी 10,000 रुपये खर्च आहे, पण तिथं डिस्काउंट देऊन 9,000ला मिळतोय मला. म्हणजे ज्या रेटला कंपनी ते प्रोड्यूस करत नाही त्याच्यापेक्षाही स्वस्त मला जर तिथं डिस्काउंटेड रेटला मिळत असेल तर त्या प्लॅटफॉर्मची गेम समजून जा, आणि ते बघून आपण तिथं जातोय. मग यांनी काय केलं? 1,000 कोटी, 4,000 कोटी, 3,000 कोटी, 2,000 कोटीची गुंतवणूक भारतीय कंपन्यांमध्ये. 50% हिस्सेदारी, 60% हिस्सेदारी, 80% हिस्सेदारी आमच्याकडे. बरं आलेला पैसा करायचा काय? मारा डिस्काउंट, द्या ऑफर, करा कस्टमर ॲक्वायर. हेवीली कस्टमर ॲक्वायर करायचे, त्यांचा डेटा घ्यायचा, त्यांचे पॅटर्न समजून घ्यायचे आणि ते समजलेले पॅटर्न वापरून त्यांना परत ॲड दाखवायच्या, परत त्यांना ॲक्वायर करत राहायचं, त्यांचा खिसा रिकामा करत राहायचा. एक वस्तू स्वस्त देऊन 10 वस्तू महाग विकायच्या आणि त्यांच्याकडूनच पैसे कमवत राहायचे. आपल्याच देशातला पैसा वेगवेगळ्या प्रकारे इकडं फिरत आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जो किलर झोन म्हणतात ना, हे टेक जायंट्स जे आहेत ना, हे याच माध्यमातून काम करतायत. सन 2000 नंतर गुगल असेल, अमेझॉन असेल, मेटा, ॲपल, मायक्रोसॉफ्ट असेल, यांनी जगभरातील 1000 पेक्षा जास्त मोठ्या उगवत्या ब्रँडेड कंपन्या, चांगले स्टार्टअप ॲक्वायर केले, संपवलं त्यांना. क्लिअर सांगितलं, कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल ना तर कंपनी विक, नाहीतर तोट्यात बंद पाडू, तुला अडचणीत आणू. आता तुम्ही म्हणाल भारत खूप चांगल्या डिजिटल जमान्यामध्ये आहे, आपण डिजिटल ॲप्स बनवले, डिजिटल पेमेंट्स बनवले, भारतीय तरुण रात्रीचा दिवस करून हे सगळं बनवत आहेत. पण हे कोणासाठी बनवत आहेत? परकीयांसाठी बनवत आहेत. हे कोणासाठी मोठं होत आहे? तर इतर देशांसाठी या गोष्टी मोठ्या होत आहेत. कंपन्या कुठल्या मोठ्या होत आहेत?
परदेशी कंपन्या मोठ्या होत आहेत आणि यामध्ये फक्त US नाही बरं का, चायनाचा हात सुद्धा तेवढाच मोठा आहे. आपल्या जीवावर चायना सुद्धा मोठा होतोय. जर तुम्ही ॲपल स्टोअरवर जा, गुगलच्या प्ले स्टोअरवर जा, तिथले ॲप्स तिथं त्यांची क्लिअरली मोनोपॉली आहे. आमच्यासारखी एखादी छोटी मोठी फिनटेक कंपनी जर त्यांचं ॲप लॉन्च करत असेल तर त्यासाठी पैसे या कंपन्यांना पे करावे लागतात. त्यावरून जर शॉपिंग होत असेल तर मोठा कमिशनचा पार्ट या लोकांना द्यावा लागतो. आता त्याला वेआउट्स आहेत, कसं त्यांना बरोबर कामाला लावायचं हे आमच्यासारख्यांना माहितीच आहे. पण एंड ऑफ द डे पैसा कमवणं, छापणं आणि लुटणं हे यांना चांगलंच कळतं. CCI कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला, ॲपलला बऱ्याच वेळेला नोटिसी दिलेल्या आहेत, त्यांची चौकशी केलेली आहे आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं यांचा धोका आहे आपल्या देशाला, पण काहीच होऊ शकत नाहीये. आजपर्यंत यांनी आपल्या देशाला बरंच लुटलंय आणि पुढेही लुटत राहणार जोपर्यंत एक मोठी वेव भारतामध्ये जनरेट होत नाही तोपर्यंत. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? आपणच आहोत. कारण 5 नंबर आपल्या मेंदूची यांनी चोरी करून टाकली. कशी चोरी केली? आपलाच मेंदू यांनी कसा हायजॅक केलाय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपलीच मुलं चांगल्या चांगल्या एज्युकेशन सिस्टम मधून पासआउट होतात, तिथं शिकतात, मोठी होतात, IITN बनतात आणि नोकरीला कुठे जातात? परत यांच्याकडेच जातात. कारण टॉपचे जे प्लेसमेंट होतात ना, फॉरेनच्या कंपन्यांकडूनच होतात. 100 रँकरपैकी 36% पेक्षाही जास्त मुलं ही जातात या फॉरेनच्या कंपन्यांमध्ये. जस्ट इमॅजिन. याचं कारण काय? तिकडे 4 पैसे एक्स्ट्रा मिळतात. गुगलचे सुंदर पिचाई कुठले आहेत? भारतीय आहेत. सत्या नडेला जे मायक्रोसॉफ्ट सांभाळतात, किंवा IBMचे अरविंद कृष्णन, शंतनू नारायण जे ॲडोबी बघतात, किंवा ज्या AI मुळे आपल्या देशातील लाखो नोकऱ्या जात आहेत, या AIचा पाया रचण्यातही भारतीय मेंदूचा वाटा होता. पण झालं काय? काहीही नाही. त्याचा रिझल्ट काय? काहीही नाही. भारताची प्रगती कुठंच नाही. ज्या लोकांची मी आता नावं घेतली त्यांची भारताबद्दल काही सहानुभूती बिलकुल नाही. त्यांचा भारतीय ग्रोथसाठी काही वाटा बिलकुल नाही. ही अपेक्षा ठेवणं माझ्याही मनामध्ये किंवा मलाही ते पटत नाही. कारण ते तिकडे गेलेत, त्यांना पटत नाही देशाबद्दल, राहू दे. पण जे आपण इंडियामध्ये आहोत, आपण यासाठी काय करतोय? मग तुम्ही म्हणाल या लोकांना भारतात काम करून सुद्धा चांगले पैसे कमवता येतील, पण साहेब हा खूप मोठा 5वा नाला आहे. या नाल्यातून जे पैसा साचलेला जो ओढला जातोय ना, तो वेगळ्याच पद्धतीने ओढला जातोय. भारतातील शास्त्रज्ञांना 10 ते 15 लाख 20 लाखाची सॅलरी मिळते वार्षिक. शास्त्रज्ञांना जे इस्रो सारख्या ठिकाणी वगैरे काम करतात, मोठमोठे अधिकारी आहेत त्यांना मिळतात. पण एका सॉफ्टवेअर इंजिनियरला सुद्धा कोटीत सॅलरी मिळते अमेरिकेमध्ये, कोटी रुपयांमध्ये वार्षिक सॅलरी. मग इमॅजिन करा तिथल्या शास्त्रज्ञांची व्हॅल्यू काय असेल आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची व्हॅल्यू काय असेल. पण आपल्या भारतीय लोकांना हे समजत नाही आणि म्हणून गरजेचं आहे आर्थिक स्वातंत्र्य. तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष द्या. कसं तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट व्हाल? वेगवेगळ्या मार्गातून पैसा तुमच्याकडे येईल. आलेला पैसा वेगवेगळ्या मार्गातून इन्व्हेस्ट कसा होईल, वेगवेगळ्या चॅनल थ्रू तो व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट कसा होईल, तुमचे गोल काय असतील, तुमचे गोल कसे अचीव होतील, याबद्दल फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला नॉलेज देणार आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लवकरात लवकर जॉईन करा. कारण या संधीचा वापर तुम्हाला तो करून घ्यायचा आहे. जर ही संधी चुकली तर तिचा फायदा तुम्हाला वारंवार घेता येणार नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही म्हणाल की सर आपल्या इकडे UPIची टेक्नॉलॉजी आली आहे, UPI जबरदस्त आहे. हा UPI जगाने मान्य केलाय. वेगवेगळे देश म्हणतात की आम्ही UPIला आता आमच्याकडे इंटिग्रेट करणार आहोत आणि UPIचा वापर आपण करणार आहोत. अगदी बरोबर आहे. भारतामध्ये एका वर्षामध्ये जवळपास, म्हणजे गेल्या वर्षीची मी गोष्ट करतोय, 24,000 कोटी ट्रान्झॅक्शन या UPI थ्रू झाले. 24,000 कोटी ट्रान्झॅक्शन. फक्त 150 कोटी लोकसंख्या आहे आपली आणि त्यात 24,000 कोटी ट्रान्झॅक्शन. खूप मोठा आकडा आहे. याची मी अमाऊंट सांगत नाही, अमाऊंट तर खूप वेगळी आहे. पण यामधला 49% हिस्सा फक्त माझ्या भारतीय UPIचा आहे. जगभरातल्या टोटल UPI पैकी 49% UPI पेमेंट फक्त भारतामध्ये होतात. म्हणजे जवळपास निम्मे UPI ट्रान्झॅक्शन आपल्या भारत देशामध्ये होतात. आज सिंगापूर, फ्रान्स किंवा इतर वेगवेगळे प्रगतशील राष्ट्र म्हणतायत की UPI आम्ही पण अडॅप्ट करतोय आणि आम्ही पण मोठं होतोय. पण तुम्हाला काय वाटतं? ही सिस्टम फक्त भारत सरकारची आहे आणि याचा फायदा भारतीय कंपन्या घेत आहेत. गैरसमज आहे. इथं सुद्धा ईस्ट इंडिया कंपन्या आहेतच. तुम्हाला काय वाटतं? गुगल पे,
भारतीय कंपनी आहे, गुगलची आहे. याची हिस्सेदारी टोटल UPI पेमेंटमध्ये 35% आहे आणि तसाच हा फोनपे याची हिस्सेदारी 48% आहे. या दोघांच्या एकत्रित मार्केट शेअरची चर्चा केली तर 83% UPI पेमेंट्स हे मॅनेज करतात. मग UPIचा शोध जरी आपण लावला, जरी आपल्या देशात नाही सगळं होत असेल, तरी या सगळ्याचा कंट्रोल परत त्यांच्याकडेच आहे. 83% डेटा भारतीय कुठं पेमेंट करताय, कोणाला करताय, किती रुपयांपर्यंत करताय, तुमच्या बँकेमध्ये अमाऊंट काय आहे, तुमचा पॅटर्न काय आहे खर्च करण्याचा, कशा प्रकारे तुम्ही खर्च करताय, कुठे जाऊन खर्च करताय, कधी करताय, किती वाजता करताय, हा सगळा डेटा त्यांच्याकडे आहे. आणि याच डेटाचा वापर करून हे लोक अजून मोठे होत आहेत आणि यांचं मोठं होण्यामागचं कारणच हे आहे. मग भारताची ग्रोथ होणारच नाही का? वाट लागली देशाची, सगळं काही सेल करून दुसऱ्या देशात गुंतवणूक करू? बिलकुल नको. एक्स्ट्रीम विचार करण्याची बिलकुल गरज नाहीये. समजून घ्या, देशामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण झाल्या. डिजिटल इंडिया, इन्फ्रास्ट्रक्चर भारताचं ग्रो होत आहे, काही कामांना ऑलरेडी सुरुवात झाली आहे, सरकार पण काम करत आहे. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, जे मोदी सरकारकडे बहुमत आहे ना, अशी अपॉर्च्युनिटी सगळ्या सरकारकडे नसते. उदाहरणार्थ, जरी हे आत्ता सरकार पडलं, दुसरं सरकार आलं, मेजॉरिटीने एवढं सरकार येणं सोपं नाही. काही राज्यांमध्ये हा, काही राज्यांमध्ये तो, बरेच प्रॉब्लेम आहेत. पण राज्यामध्ये पण मी आणि केंद्रामध्ये पण मी म्हणणारे हे सरकार, यानं त्याच्या पॉवरचा वापर त्या लेवलला करायला पाहिजे. आणि जर तो केला तर आग लागू शकते मार्केटमध्ये. जर माझ्या देशामध्ये यायचं असेल, राहायचं असेल, स्वदेशी इम्पॉर्टंट आहे. आज भारतामध्ये तुम्हाला काय वाटतं, बजाज एकटाच आहे? नाही, बजाज अलियन्स लावलेला आहे पुढं साहेब. बाहेरच्या कंपनीला घेऊन आपण काम करतोय. DSP ब्लॅकरॉक कशाला पाहिजे आपल्याला? माझ्याच देशामध्ये माझ्याकडे एक्सपर्टी नाही का? टाटा AIA बाहेरची कंपनी आहे साहेब, टाटा स्वदेशी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बाहेरच्यांची लंगोटी धरायची आपल्याला काय गरज आहे? नियम हा पाहिजे भारतामध्ये की तुम्ही ग्रो व्हा. इंडियन गव्हर्नमेंटनी, इंडियन इन्फ्रास्ट्रक्चरनी, सरकारनी, मंत्रालयांनी, प्रत्येक अधिकाऱ्यांनी फोकस केला पाहिजे त्याचं डिपार्टमेंट ग्रो करण्यावर. प्रत्येक मंत्र्याचा फोकस पाहिजे की मी ट्रेड डेफिसिटमध्ये राहणार नाही. शिक्षा मंत्री प्लॅन करा, भारतामध्ये माझ्या डिपार्टमेंटमधून इम्पोर्ट होणार नाही, मी एक्सपोर्ट करणार. सर्वात जास्त भारतीय कोणत्या क्षेत्रात काम करतात याचा अंदाज घेतला पाहिजे. ते घंटा आपण कधीच करत नाही. 60% लोक शेतीसाठी काम करतात. काय हालत आहे शेतकऱ्याची? सगळ्यात जास्त वाईट हालत. गरीब म्हणतच नाही मी, गरीब सुद्धा निवांत जगू शकतो. काही राशन मिळतं, 4 पैसे मिळतात सरकारकडनं, तो खाऊ शकतो, पिऊ शकतो, निवांत राहू शकतो. शेतकरी जगू शकत नाही. का जगू शकत नाही? त्याच्याकडे मोठा सट्टा आहे, जुगार आहे. जुगार म्हणजे काय असतो? लागला तर लागला. मटका काय असतो? लागला तर लागला. पाऊस माझ्या हातात आहे, ऊन वारा माझ्या हातात आहे, वेदरच्या बदलणाऱ्या कंडिशन्स माझ्या हातात आहे, प्रदूषण माझ्या हातात आहे, पाणी माझ्या हातात आहे, इलेक्ट्रिसिटी माझ्या हातात आहे. प्रत्येक गोष्टीवर मी दुसऱ्यांवर अवलंबून आहे. म्हणजे काय? मी मटकाच लावलाय जमिनीत, लागला तर लागला. हीच अवस्था आहे आज शेतकऱ्याची. मग त्याला फुल प्रूफ शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी देणं गरजेचं आहे. जर मला माझ्या देशाचा पर कॅपिटा इन्कम वाढवायचा असेल तर मला काय करावं लागेल? मेजॉरिटी लोक काय करायला लागले त्याच्यावर फोकस करा ना. आज जगभरामध्ये AI येऊ शकतं, AI पोटाला घालू शकत नाही. म्हणजे काय? माझ्या हातामध्ये मोठी एक ग्रुप किंवा मोठा एक वर्ग असा आहे ज्याचा वापर करून मी माझ्या देशाचा पर कॅपिटा इन्कम वाढवू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. आज माझ्यासमोर हा ग्लास आहे. हा जो ग्लास आहे मी बनवलाय, किती रुपयाला विकायचा मी ठरवणार. माझ्याकडे हे चॉकलेट आहे, कुठलं आहे? मेलोडी, किती रुपयांना विकायचं मी ठरवणार. पण आज मी माझ्या शेतात ऊस लावलाय, मला विकायचा 5,000 रुपयाने, कोण घेणार? नाही, सरकार दर ठरवणार. मी कांदा विकतोय, कोण दर ठरवणार? सरकार दर ठरवणार. इथंच बोंब होते. माझ्या मालाचा दर ठरवण्याची ताकद माझ्याकडे असायला पाहिजे, जी शेतकऱ्याकडे नाहीये. बरं, एक्सपोर्ट करायचा आहे, कांदा एक्सपोर्ट करून दाखवा. पॉसिबल नाही आहे. सरकारने सांगितलं एक्सपोर्ट बंद आहे, तू करू शकत नाहीस भाऊ. मग तुझी ग्रोथ कशी होणार? इथं अडचणी आहेत. सो मेजर वर्ग जो आहे त्याच्यावर फोकस असायला पाहिजे. इन शॉर्ट, कॅटेगरीज बनवल्या पाहिजेत. 1 नंबरला कुठला व्यवसाय? शेती. 2 नंबरला कुठला व्यवसाय? ऑटोमोबाईल. 3 नंबरला कुठला व्यवसाय? टेक्स्टाईल. मी रँडमली बोलतोय. हे व्यवसाय शोधा. त्या व्यवसायांमध्ये डेव्हलपमेंट कशी होणार यावर फोकस असायला पाहिजे. एक इकोसिस्टम अशी तयार करायला पाहिजे की गव्हर्नमेंटने त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यायला पाहिजे. कोणालाही, कुठल्याही एका XYZ पदाच्या व्यक्तीला तुझ्या एरियामध्ये 5,000 बिझनेस ऑन व्हायला पाहिजेत आणि ते व्यवस्थित चालायला पाहिजेत, वर्किंग असायला पाहिजेत. त्यामधला सक्सेस रेशो 70%, 60% येईल याची जबाबदारी तुझी. त्यांना कुठेही मदत लागेल, तू हेल्प करायची. जर तिथं तो रेशो आला नाही
तुला पदावरून हाकललं जाईल, अक्षरशः इज्जत काढून हाकललं जाईल. हे त्याला जेव्हा आपण बोलू ना, तेव्हा तिथं गोष्टी सुरळीत होतील. तुझ्या एरियामध्ये 1,00,000 GST नंबर निघायला पाहिजेत. 1,00,000 व्यापारी तर आहेत, माझ्याकडे डेटा आहे, सरकार आहे साहेब तुम्ही, माझ्याकडे डेटा आहे, यांचे GST नंबर पाहिजेत. घरात जाऊन काढायचे, काम तुझं आहे, गप्प जाऊन काढून येतो साहेब. हे जेव्हा आपल्याकडे बनेल ना, तेव्हा आपली सिस्टम हळूहळू सुधारताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हेन्यू आउटफ्लो आले, मालक आले. कुठले मालक आले? गोरे मालक आले, छोट्या डोळ्यांचे मालक आले. आपल्या देशामध्ये गुंतवणूक केली, आपण फुकट जमिनी दिल्या. देऊ नका मरायला, देताय म्हणूनच वाट लागते. कोणाला द्यायचं? आपल्याच लोकांना द्यायचं. जर मला एखादी सुविधा द्यायची असेल, मग ती सबसिडीच्या स्वरूपात असेल, टॅक्सच्या स्वरूपात असेल, जमिनीच्या स्वरूपात असेल, नॉलेजच्या स्वरूपात असेल, कुठलाही कायद्यात बदल करायचा असेल, तर ते फक्त आणि फक्त भारतीय लोकांसाठी होणार. तुम्ही जर भारतीय मुळाचे असाल, मेजॉरिटी ऑफ शेअर्स 70 ते 80% शेअर्स कंपनीचे जर भारतीय लोकांकडे असतील, त्याच कंपनीला सवलत मिळेल. अदरवाईज गेट लॉस्ट आहे असंच घ्यायचं. किती भारतीय कंपन्यांना अमेरिकेने सवलत दिली? किती भारतीय कंपन्यांना चायनीज देशाने सवलत दिली किंवा चायनाने सवलत दिली? अजून किती युरोप किंवा इतर कुठल्या देशांनी भारतीय कंपन्यांना सवलत दिली? मग तुम्ही मरायला त्यांच्या लोकांना, त्यांच्या कंपन्यांना का भारतामध्ये सवलत देताय? या गोष्टी चायनामध्ये होत नाहीत. सवलती चायनीज कंपन्यांना मिळतात, म्हणून चायनाची ग्रोथ फास्ट होते. काही लोकांना आतनं खळवळतं, पोटात ढवळतं, अरे हा चायनाचं कौतुक करतो. कोणी दुश्मन नाही साहेब. इव्हन पाकिस्तानमध्ये सुद्धा 4 गोष्टी चांगल्या होत आहेत ना, घ्या. जाती धर्माच्या बाहेर जा, बघा ते काय करतायत. का बांगलादेश पुढे गेला? आता बांगलादेशची वाट लागली आहे, पण टेक्सटाईलमध्ये का पुढे गेला? असं त्यांनी काय केलं? बघा ना, शिका ना, 4 गोष्टी अडॅप्ट करा. हे आपल्याला करणं गरजेचं आहे, तर आपल्या देशाची ग्रोथ होऊ शकते. रिव्हेन्यू आउटफ्लो, चला तुमची कंपनी भारतात आली, सवलती काही नाही दिल्या, तरी सुद्धा तुम्हाला भारतात यायचं आहे. 150 कोटी लोक आहेत ना, म्हणून यायचं आहे. आला, चला सर्व्हिसेस दिला, पैसे कमवले, बाहेर घेऊन जायचं नाही, खोटं बोलायचं नाही. हा नियम क्लिअर पाहिजे. कागदावर पैसे घेऊन बाहेर जायचं नाही. किती टक्के? 10%, 15%, 20% नेट प्रॉफिट घ्या आणि बाहेर जा. प्रॉफिट इथं दाखवायचं, घ्यायचे पैसे, मग टॅक्स भरून बाहेर घेऊन जायचं. 100 रुपये कमवलास, 50 रुपये नेट प्रॉफिट आहे, आमचा टॅक्स 10 रुपये होतोय समजा, 10 रुपये टाक, 40 रुपये घेऊन जा. त्या पण 40 रुपयांपैकी 20च रुपये घेऊन जाता येतील, बाकीचे घेऊन जाता येणार नाही. इथंच धंद्यात लावायचे, मोठं करायचं. कमवलास कुठं? इथून कमवलास, घेऊन कुठे जातोस? तिकडे नाही चालणार. हा नियम इथं असणं खूप गरजेचं आहे. पण तेच जर ॲज अ सर्वसामान्य माणूस म्हणून परदेशात गुंतवणूक करायला जा, लिमिटेशन्स आहेत. एवढ्या डॉलरच्या बाहेर तुम्ही पैसे घेऊन जाऊ शकत नाही साहेब. ते हजारो कोटी घेऊन जात आहेत, त्याचं काय? त्यांना कोणी विचारत नाही. मग काय म्हणताय? गुंतवणूक त्यांनी केली. अहो 20-20 वर्ष आपण त्यांच्याकडनं टॅक्सच घेणार नसेल, काय फायदा आहे त्या गुंतवणुकीचा? आपल्या देशात ते टॅलेंट नाही का आणि ती इकोसिस्टम नाही का? 100% आहे. आपण अजून जुगाड लावून त्याच्यापेक्षा अफोर्डेबल गोष्टी बनवू शकतो आणि तेवढी पॉवर आपल्याकडे आहे. म्हणून टॅलेंट जे आहे आपल्याकडे, त्याच्या एक्सपोर्टच्या बदल्यात काहीतरी फॉरेन्स रिमिटन्स सक्तीचा असायला पाहिजे. म्हणजे काय? जर माझा एखादा माणूस बाहेर जॉबला जातोय, तर त्यानं एवढी रक्कम भारतात देणं गरजेचं आहे. सक्ती करा. अदरवाईज नॅशनॅलिटी सोडून दे, तू भारतीय म्हणायचं नाही. तुझा जर बाहेर इन्कम असेल, त्यातला एक्स इन्कम इंडियामध्ये यायला पाहिजे. आई बाबाला दे, कोणाला दे, इन्व्हेस्ट कर, काय करतोस काही कर, पण ती रक्कम भारतात येणं गरजेचं आहे. ती जर आली तरच आपल्या देशाची ग्रोथ होऊ शकते. इन शॉर्ट, सांगण्याचा मुद्दा सिंपल आहे. ब्रिटिशांनी ऑलरेडी राज्य केलंय, पुन्हा राज्य त्यांचं सुरू झालंय, पण या जगात आता सुद्धा 150 कोटी लोकांची ताकद आपल्याबरोबर आहे. एक स्टेबल सरकार आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फायदा घेणं गरजेचं आहे. आज जस्ट इमॅजिन, मोदी साहेबांनी जर एक शब्द टाकला, लोक थाळ्या वाजवतात. जर त्यांनी शब्द टाकला, फक्त आपल्याला इंडियन ओरिजिनच्या बिझनेस बरोबरच बिझनेस करायचा आहे किंवा त्याच गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत, जमीन आसमानाचा फरक पडेल. 50-60% रेव्हेन्यू नाही ड्रॉप झाला तर कान कापून देतो. एवढी जबरदस्त गोष्ट होऊ शकते आणि खरोखर मोदींची तेवढी ताकद आहे. फक्त त्याचा वापर झाला पाहिजे. होतोय का? तर होतोय. इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होत आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या ईव्हीच्या सवलती दिल्या जात आहेत, ईव्हीचं पेनिट्रेशन आपल्याकडे वाढतं आहे, किंवा नवीन मेक इन इंडियावर भर दिला जातोय, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ दिसते. पण ते ॲग्रेशन दिसत नाहीये, स्पीड दिसत नाहीये. ते जर आपल्या भारतामध्ये आलं तर डेफिनेटली ग्रोथ ॲग्रेसिव्ह होऊ शकते. फक्त पॉलिटिकल पार्ट्या बदलून, शिव्या घालून, सत्ता बदलून हे होणार नाही. आपल्याला फंडामेंटली ग्रो होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम खरोखर होऊ शकतं, कारण तेवढी जबरदस्त मेजॉरिटी सरकारकडे आहे.
आणि त्याचा वापर सरकार करेल अशी मला अपेक्षा आहे. तुम्हाला ओव्हरऑल इकॉनॉमीबद्दल काय वाटतं, या व्हिडिओतून कुठल्या कुठल्या सेक्टरबद्दल काय काय नॉलेज तुम्हाला मिळालं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची मला खात्री आहे. लाईक करा, शेअर करा, फ्री आहे, सगळ्या लोकांना कळू दे. डिलीट होण्याआधी आणि स्ट्राईक येण्याआधी मॅक्सिमम लोकांपर्यंत याला पोहोचू द्या. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.